मंडळी, मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महानगरांमध्ये कमाल तापमानाचा पारा आजही आणखी वाढल्याचं दिसून आलं। मुंबईत प्रामुख्याने उपनगरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाहूयात मुंबई उपनगरातल्या कोणत्या परिसरात आज किती कमाल तापमान होतं। आपण पाहतोय राम मंदिर परिसर पश्चिम उपनगरातला 39 डिग्री सेल्सिअस, विक्रोळी पूर्व उपनगरात 38.8 डिग्री सेल्सिअस, टाटा पॉवर चेंबूर पूर्व उपनगरात 36.6 डिग्री सेल्सिअस, विद्याविहार पूर्व उपनगरात 35.7 डिग्री सेल्सिअस, दहिसर पश्चिम उपनगरात 35.7 अंश सेल्सिअस, वांद्रे पश्चिम उपनगरात 35.4 अंश सेल्सिअस। मंडळी, आपण आत्ताच पाहिलं मुंबई आणि खास करून मुंबई उपनगरात तापमानाचा पारा वाढल्याचं ग्राफिक्समधून, पण ठाणे शहरातही जणू वैशाख वणवा पेटल्याचं चित्र आहे। ठाणे शहरात आज पारा 40शी पार पोहोचला होता, त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाण्यात आज कमाल तापमान 40.02 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ठाणेकर नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। मंडळी, वाढलेलं तापमान आणि उकाड्यामुळे मुंबईकर सध्या घामाघूम होत आहेत आणि त्याचाच परिणाम होऊन मुंबई शहरातल्या विजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे। मुंबईत काल दुपारी 3च्या सुमारास तब्बल 4,329 मेगावॅट एवढी विजेची विक्रमी मागणी नोंदवण्यात आली आणि ही मागणी भागवण्यासाठी राज्यभरातून वीज आणावी लागली। वाढत्या उकाड्यामुळे सध्या घराघरात AC, पंखे आणि कूलरचा वापर वाढलाय, त्यामुळे मुंबईत विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे। मुंबईत 22 मे 2024 रोजी सर्वाधिक म्हणजे 4,306 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली होती। तो टप्पा काल ओलांडला आणि 4,329 मेगावॅट एवढी विजेची विक्रमी मागणी नोंदवण्यात आली। अतिशय गंभीर चित्र मुंबई, ठाणा असेल किंवा आसपासच्या महानगरात दिसतंय ते उकाडा वाढलाय, उन्हाच्या तीव्र झळा आहेत आणि त्यामुळं साहजिकच प्रत्येक घराघरात पंखे, एअर कूलर आणि घरातलं हवामान थंड करण्याच्या दृष्टीने आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्यासाठी विजेची मागणी वाढलेली आहे। त्याचा वापर वाढल्यामुळे साहजिकच तो ताण विजेवर येतोय आणि म्हणूनच मुंबईत काल 4,329 मेगावॅट एवढी विजेची विक्रमी मागणी नोंदवण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।